अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या शाहिद संदे आणि शाहरुख देसाई यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आज पुलाची शिरोली इथल्या ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन केलं। ग्रामस्थांसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत यावेळी लव जिहाद करणाऱ्या या जिहादी प्रवृत्तींचा जोरदार निषेध केला। यावेळी पोलिसांनी गावात प्रचंड बंदोबस्त लावला होता। कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावांमधील युवती आणि तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्या मुलींचं अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीला आलाय। या लव जिहाद प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथला शाहिद समीर संदे याला हातकणंगले पोलिसांनी अटक केली आहे। मात्र त्याचा या गुन्ह्यातील सहकारी मित्र शाहरुख देसाई हा फरार झालाय। त्याच्याकडेही हिंदू समाजातील युवतींचे अश्लील व्हिडिओ, फोटो असल्याची माहिती उघड झाली आहे। या प्रकारामध्ये या दोघांचे आणखी काही साथीदार असल्याची चर्चा सुरू आहे। या संपूर्ण गंभीर प्रकरणाचा आज उद्रेक झाला। या प्रकाराच्या निषेधार्थ आज पुलाची शिरोली ग्रामस्थांसह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गाव बंदची हाक दिली होती। त्या प्रकरणामुळे संपूर्ण हिंदू समाजामध्ये असंतोष निर्माण झाल्यानं गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज सकाळी मोठ्या संख्येनं शिरोली फाट्यावरील ग्रामपंचायत कमानीजवळ जमले। या दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत चौकात जाण्याचा निर्णय घेतला। मात्र बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना जागेवरच अडवलं। त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली। यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी संशयित आरोपींच्या घरावर बुलडोजर फिरवा, त्यांना गावातून हद्दपार करा, फाशी द्या, या जिहादी प्रवृत्तींचं मूळ शोधा अशा घोषणा यावेळी दिल्या। या विकृत जिहादी प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा पुढील परिणामांना शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा संतप्त कार्यकर्त्यांनी दिला। शाहिद संदे आणि शाहरुख देसाई या आमच्या गावातील मुस्लिम समाजातील नराधामाने अशी एक बाईट दिलेली आहे की मी हिंदूंच्या इतक्या मुली 9-10 मुलींना मी त्यांच्यावर लैंगिक शोषण केलेलं आहे आणि हिंदू समाजानं मला माफ करावं। याच्यासारखी दुर्दैवी घटना कुठे घडली नाही। पोलिसांनी हिची त्या बाईटची का दखल घेत नाहीत आणि हे हिमनगाचं एक टोक आहे। याच्यापेक्षा अजून भरपूर असतील। कोल्हापुरामध्ये एक विशेष पथक, ज्या पद्धतीनं निर्भया पथक आहे त्या पद्धतीने एक पथक नेमावं, ते खास लव जिहादच्यासाठी असावं अशा पद्धतीची मागणी करतोय। आणि या दोघांना कडक मधली कडक कुठल्याही प्रकारची न कसर ठेवता त्यातली कलम आपण ज्या पद्धतीनं आता जी कलम लावलेल्या आहेत त्याच्यात अनेक कलम वाढवतात, कारण धर्मांतरचा विषय असेच या पद्धतीने आपण एसपींच्याकडे मागणी करतोय। जास्त कडक शिक्षा होऊन या भर चौकात त्याला फाशी मिळावी अशा प्रवृत्तीची माणसं या गावात नाही, या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात होऊ नये असे एक मोठी शिक्षा करून या ठिकाणी त्याला ह्या वृत्तीची जिहादी वृत्तीची संपवावीत, अशा जिहादी वृत्तींना या पाकिस्तानमध्ये बांगलादेशमध्ये पाठवावं एवढंच मी या ठिकाणी प्रशासनाला सांगतो आणि प्रशासन याची दखल घेतील। यावेळी आमदार अमल महाडिक यांनी या ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला। पुलाची शिरोली ग्रामपंचायतीनं संबंधित आरोपींचं पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी केलं। दरम्यान आमदार अशोक माने, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली। संपूर्ण दिवसभर पुलाची शिरोली परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता होती। यावेळी पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह जलद कृती दल, दंगल काबू पथक आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते। संशयित दोन्ही आरोपींच्या घराभोवती पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय।